अरे हा लावला बाबा ती खोटी शिक्षा काय घेतली उद्धव ठाकरेंनी सगळ्यात काय असं नाही करायचं नाही ठेवायचं ठेवायचं सांगितलं काय माझा पण नाही काहीच नको सर नको ना सर दाख नाही तर पाणी मग हे पण नाही मग दाख नाही तर पाणी ताक आणि पाणी जेवण उपास सोडून आलो आम्हाला घेऊन त्यांना आणा बाकीच्यांना हा ना जे आणायचं आणा बरं जा मला सुरू करू द्या रे चला रेडी महायुतीमध्ये जागांचा इतका सगळा वाद सुरू असताना आघाडीमध्ये पण जागांबाबत वाद सुरू असताना ही जागा तुम्हालाच मिळणार आहे जवळपास निश्चित झालंय. चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहे. काय सांगा तुम्ही? शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांचा जो आदेश असतो तो आम्हाला शिरसावून असतो. महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे, पण ते डिस्क्लोज आता होत नाही. त्यालाही काही राजकीय कारण असतील. समोरची जे युती आहे त्यांची ती युतीमध्ये भांडणं सुरू झालेलं आहे. ते भांडणं कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गणित आता मांडणार आहे. आत्ता सकाळी मी मनसेचे एक आमदार त्यांचं मी वर्षन पाहत होतो, त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला. काही सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता दडपशाही हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या अगेन्स्टमध्ये बनायला लागलं. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेन की आता मात्र उद्धव साहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते शरद पवार साहेब असं यांच्यासोबत जी आता महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल. आणि त्यामध्ये आदरणीय प्रकाशजीसुद्धा आहेत आमचे मित्र, जुने मित्र. ते आणि आम्ही 13व्या लोकसभेत बरोबर होतो. आम्ही बरेच वेळ चर्चाही करायचो, हे करायचो. आज त्यावेळेस मला ते म्हणायचे, ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस म्हणायचे की तुम्ही हे सोडा, भाजप सोडा, मग आम्ही तुमच्यासोबत येतो असं ते म्हणतो. शिवशक्ती भीमशक्ती हा म्हणे ओके. पण आता मात्र ते खूप मोठे नेते झाले आणि त्यांनी ते ठरवलेलं आहे की मोदी असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी मोदींना मतदान करणार नाही असं त्यांच्या वर्षात मी ऐकलं नाही. त्यामुळे वातावरण इतकं जबरदस्त झालं. मी तुम्हाला सांगतो की आता मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी मोदीच्या अगेन्स्टमध्ये किंवा यांच्या अगेन्स्टमध्ये भाजपच्या अगेन्स्टमध्ये, म्हणून वातावरण इतकं जबरदस्त झालं. आता आपलं वातावरण चांगलं झालं महाविकास आघाडीचं, पण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी आपसातच त्यांचं सुरुवात झाली. त्यामुळे आता त्यांचं काय होईल माहीत नाही. पण आता 1-2 दिवस वाट पाहून महाविकास आघाडीचा एकदम असा मोठा स्फोट असा दाखवते की बाबा आम्ही जिंदाबाद आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर त्यांना नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे नेते आहे, ते काही कोणी बोलू शकतात. मी त्यांच्या बाबतीत काय मोठं आहे. बरं, तुम्हाला जागा लढण्याबाबत सांगितलं आहे, नाव अंतिम झालं आहे, कधी घोषणा होणार आहे या सगळ्या जागांबाबत? आता कधी घोषणा होणार म्हणजे कधी त्या ठिकाणी पक्ष संकेत देतो, कामाला लावतो. वेळोवेळी ती जागा कशी येईल त्या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून ते झालेलं आहे. फक्त अधिकृत यादी म्हणजे ती यादी एकदा येऊन पण TV 9मध्ये ताज्या, पण ती जी यादी आली ती यादी परफेक्टली करेक्ट आहे. पण त्यावेळेस मग काही यांनी आमच्या मित्रपक्षाने सांगितलं तुम्ही एकदम आपण करू ना, कशाला एकदम असं काय काय, तर त्याच्यामध्ये मग परत किंतु बरोबर निघतो. मग आता ते सगळ्यांनी मिळून एकत्रच त्या ठिकाणी एकच यादी निघेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, काँग्रेस आणि वंचित अशी ती राहील. त्यामध्ये अजून काही घटक पक्ष येत असतील तर त्यावेळेस सुद्धा ते एकत्र करतात असं. बरं, प्रसारमाध्यमामध्ये आलेली यादी ही फायनल यादी असं तुम्ही दावा करतात शिवसेना? नाही, आता तुम्ही दावा करतात म्हणजे की आता मी माझं सांगेन की ओके. बरं, तुम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होते त्यावेळेस तुमच्या पक्षाला 20, 22, 24 जागा मिळायच्या. आता जी दुसरी शिवसेना आहे त्यांना 10-12 जागा मिळत आहे. कसं बघता तुम्ही याकडे? 10-12 6.5 जागा मिळतात. 6.5 जागा म्हणजे
जे आमच्यातून फुटून गेले त्यांना आणि जे शरद पवार साहेबांकडनं फुटून गेले त्यांना 6.5 म्हणजे 13 जागा त्यांनी देण्याचं नक्की केलं. आता मला या ठिकाणी सांगा की यांनी किती घोड चूक केली असं माझं मत. त्यांना वाटत आहे की नाही आम्ही खूप फायदेशीर आहे, पण मी आमच्याबद्दल फुटून गेले त्या लोकांबद्दल बोलून की किती मोठी घोड केली. आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांचे समर्थक हळूच कानात येऊन मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान नको. मग तुम्ही कशाला शिवसेनेमध्ये मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जशी शिवसेना 1966ला स्थापन झाली 19 जूनला, त्याच्यानंतर आत्तापर्यंत असे अनेक धक्के झाले, पण जे फुटून गेले, ज्यांनी गद्दारी केली माननीय शिवसेना प्रमुखांशी आणि आता माननीय उद्धवजींशी, ते कधीही यशस्वी होत नाही. ते तुम्हाला या ठिकाणी ते उदाहरणं मी वाटलं देईन सगळीकडे. आणि त्यांना कोणीही नंतर कोणी एखादी साधी व्यक्तीसुद्धा विचारत नाही. आणि म्हणून मोठी व्यक्ती सोडून द्या, पण साधी व्यक्ती पण नाही विचारत. म्हणून अशा पद्धतीने जर ते आता हे केल्यानंतर म्हणजे पक्षाला काय आई जगदंबेचा आशीर्वाद आहे मान्य बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना. आणि त्यांनी जर समजा ही संघटना कोणतरी बांधली, सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केली. आणि ही जागा म्हणजे हे तिथं बंडखोरी केली, त्यामुळे आता त्यांना तो तसा फटका बसत आहे बसताना व्यक्त केली. नाही ठीक हे पण पक्ष सोडून जातात. आहे, कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही. आता गेले तेच परिस्थिती आता वाट शोधू लागले ते, पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही. राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात. भास्कर जाधव नाराज आहे. नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार, कडवट शिवसैनिक आहे. हां सर काय 6.5 गणित काय लावलं मला कळालं. 13 जागा म्हणजे 35 जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी त्यांना आदेश दिला. आणि जर 35 जागा ते लढले तर मग उरले 13. मग 13 म्हणजे 6.5. उद्धव ठाकरेंनी एक शपथ घेतली तुळजाभवानीची, आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठरलं. मी साक्षीदार आहे. तुम्ही साक्षीदार मी साक्षीदार. भाजपने घात केला. आता भाजपचं म्हणणं आहे की किमान तुळजाभवानीची खोटी शपथ घेऊ. नाही, ते भाजपने किती खोटं बोलतात हो. मी होतो तिथे. आम्हाला स्पष्ट सांगत आम्ही सगळे बसलो आहे की 2.5 वर्ष आपलं ठरलेलं आहे. हे उद्धव साहेबांनी आम्हा सर्वांना अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्यांची चर्चाही झाली. ही सगळी चर्चा खूप सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितली आहे. असं झालं. मग इतकं असताना आता खोटं कशाला बोलतो. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी सांगितलं की तुम्ही उगाच आम्हाला आरोप करू नका की खोटं बोलता. आता किती खोटे बोलतात हो. आदरणीय प्रधानमंत्रीजी ज्यावेळेस काय म्हटलं होते की आपके खाते में 15-15 लाख आ जाएंगे 2014 आले का, म्हणजे खोटं नाही बोलले का. मग याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही उगाच म्हणजे काहीतरी बोलू नका, नाही तर तुमचे सगळे प्रकरण निघते. तुम्ही तुळजाभवानीची खोटी शपथ घेताय, तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हणतोय. आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राची स्वामिनी आई तुळजाभवानी स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांनाच आमचं दैवत येते. या दोन्ही दैवतांना त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही ओळखत असतो. त्यामुळे आणि म्हणून उद्धव साहेबसुद्धा काल जाऊन आले, दर्शन करून आले. तुमच्यासमोर एकच कुठतरी विरोधी पक्षाचा उमेदवार असायचा, एक नाही आणखी 2 असणार आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आता मात्र यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे, समाजाच्या जनतेने, आणि ते ठरवलेलं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून कोणी किती जरी आलं तरी जनतेने मनात आपल्या ठाम निश्चय आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेलाच मतदान करायचं. तुम्ही मला चांगले प्रश्न विचारणे तिकडे जात आहे, पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो आणि देशात 400 पेक्षा पुढे जाऊ शकतो. मोदी की गॅरंटी. आणि ती मोदी की गॅरंटी. याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय आहे? ही हमारी महाविकास आघाडी की गॅरंटी, म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी. ती कशी? 35 जागा शिवसेना, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या महाविकास आघाडी, वंचित या सगळ्या महाविकास आघाडी जी बनलेली त्याच्यात 35 जागा या महाविकास आघाडीच्या 100%
जे मोहनजींनी सांगितलं ते उलटं होणार आहे. आणि म्हणून त्यांनाही वाटतं की खूप हुकुमशाही चालली हे चालली बघ कशाला आपण काही बोलायचं. म्हणून त्या ठिकाणी सगळे पूर्ण जनता नाराज आहे. ते फक्त आता पहा ना तुम्ही इथे किती पब्लिक होती. आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक होती. 4-5 जिल्ह्याची पब्लिक होती. दिवसाला एकही सभा न घेणारे उद्धवजी दिवसाला 3 सभा घेतात नाही असा आरोप नाही करतात. नाही. कधीही त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या काही नव्हत्या त्यावेळेस 51 सभा मराठवाड्यात त्यांनी केलं तर त्यावेळेस त्या सगळ्या सभेला मी हजर होतो मराठवाड्यात. मग काय त्यावेळेस इलेक्शन होतं आहे का आणि वनवन फिरलं कशाला वनवन फिरतील. आणि आमची संघटना आमची शाखा गावागावात आहे गल्ली गल्लीत आहे. त्यामुळे इतकी मजबूत आमचं नेटवर्क असल्यानंतर मग काय. आणि त्यांनी असं काही बोलतात हे वनवन आणि तुम्ही काय करता मग हे तर हे फिरत नाही का सगळीकडे गल्ली गल्लीत चाललं आहे वार्डावार्डात चाललं आहे. तिथे लोकांना सांगायला लागले. पण अशा परिस्थितीत की लोक त्यांना हाकलून देऊ लागले. संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा. चंद्रकांत खैरेला घाबरले का? दुसरा प्रश्न त्याला जोडून असा आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागा असं दिलेलं आहे. मोदीच उमेदवार असतील असं मीही त्या ठिकाणी असं समजतो. आणि मी म्हणजे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेकर की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असो मोठा असो आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करतो. मोदी उमेदवार समजले तर हा मग तुम्ही ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं समजून तुम्ही कामाला लागा. तर मग आमचे कार्यकर्ते म्हणतात की आमच्यासमोर मोदी उभे आहे त्यांना म्हणलं पाडायचं म्हणून कामाला लागले. आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की ती शिवसेना कोणती तिकडची ती शिवसेना कोणती तिकडचे म्हणजे आज म्हणजे पूर्णपणे मर्जिंगच चालली त्यांची तिकडे आता म्हणजे मर्ज होण्यासाठीच त्याचा कार्यक्रम चालला. मर्जिंग शिवसेना होते असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांची शिवसेना जर समजा त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे लोढाजी करत असतील भाजपचे मंत्री तर हे समजून घ्या की यांची सगळी वाटचाल तिकडेच चालली. इम्तियाज जलील असं म्हटले की शिवसेना गटाला फार कमी जागा मिळत आहेत तर भाजपने त्यांना ईडीची धमकी दाखवली असेल जास्त जागा मागितली तर ईडीची कारवाई करून म्हणून त्यांनी कमी जागा समाधान मागली. आता त्याचं इम्तियाज जलीलचं आणि भाजपचं साठं किती माहिती आहे ना. मुंबईत किती कुठं मिटिंग झाली काय झाली कैसे लढणे काय लढणे काय तो मुंबईत जाणार होता. त्यांनी तुम्ही हे रोको हे करो कोण बोललं त्यांना विचारा तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी हे साठं आहे म्हणून तर आज मुस्लिम बांधव सगळे चिडलेले आहेत. ते सगळे शिवसेनेकडे त्यांच्या आरोपाकडे कसं बघतात नाही त्यांचा आरोप मी सांगतो ना तुम्हाला की तिथे मुंबईत काय झालं आणि इथे तुम्ही त्या ठिकाणी काय बोलता. आधी सांगितलं तुम्ही मुंबईतून लढणार आणि आता इथून म्हणजे तुम्ही का थांबलात कोणाच्या प्रेशरखाली कोणाच्या विनंतीनुसार थांबलात ते. म्हणजे तुम्ही गंभीर आरोप करताय की भाजप आणि इम्तियाज जलील एमआयएमचं साठालोटा आहे झालेलं असं मुंबईत. मत आहे की त्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगा. मुंबईत झालेलं आहे इम्तियाज जलील आणि म्हणून मुद्दामच त्या ठिकाणी आमचं काही साठालोट नाही म्हणून दाखवण्यासाठी ते फक्त इम्तियाज जलीलच्या बाबतीत आणि एमआयएमच्या बाबतीतच प्रधान म्हणजे गृहमंत्र्यापासून सगळेच बोलले. ते साठवण्याचा इथे काही परिणाम होणार नाही आमच्याकडे काहीच परिणाम होत नाही स्पष्ट सांगतो. मनसेचा आज वर्धापन दिन आहे तर यावेळी राज ठाकरे भाषण करताना म्हणतात की सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांची लेकर कड्या घेण्याचं काम सुरू आहे. कसं वाटतं? नाही त्यांच्या याच्याबद्दल मी काही जास्त बोलतो. ते गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आला की 20 वर्षात तुम्ही काय केलं काही तर दाखवा आम्ही बक्षीस देऊ हवं तर त्यासाठी तुम्हाला. आता मी त्यांना घेऊन जाणार पकडून घेऊन जाणार चला माझ्यासोबत मी काय अरे माझं प्रिंटेड पुस्तक छापलेलं आहे. त्या प्रिंटेड पुस्तकामध्ये त्यांच्याच मंत्र्यांच्या बरोबर माझे फोटो आहे आणि मी जे काही मान्यता करून गेली ते आणि जे काही कामं केले ते आता सांगायला काय पाहिजे का. सोलापूर धुळे हा कोणी केला अक्षर फडणवीस यांच्या काळात मी मंजूर करून घेतला. दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य गेला आणि सुदैवाने आमचं राज्य आलं पण आमच्या राज्यात त्या ठिकाणी फक्त तो रस्ता झाला टर्नेज झाला नाही. गडकरीजींनी खूप मदत केली पण गडकरीजींनी त्या ठिकाणी इतकी मदत करत असताना त्यांना त्यांच्यावर इतकं प्रेशर आला की आमच्या मराठवाड्यामध्ये सगळे रस्ते त्या ठिकाणी पेंडिंग पडले. ओके चल आपल्या थांबा